स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या ओबीसी आरक्षणावरती सुनावणी पार पडली आणि 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ठिकाणी मनाई करण्यात आलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवरती मनाई कायम आहे। राज्य सरकारची विनंती सुप्रीम कोर्टाने नाकारलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अनिश्चित काळासाठी प्रलंबित असतील। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसी आरक्षणावरती सुनावणी होती आणि ती पार पडलेली आहे। 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ठिकाणी मनाई कायम आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवरती मनाई कायम राहणार आहे। राज्य सरकारची विनंती जी आहे ती सुप्रीम कोर्टाने नाकारलेली आहे। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अनिश्चित काळासाठी प्रलंबित असतील। प्रशांत नीला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। प्रशांत, महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अनिश्चित काळासाठी प्रलंबित असतील। बरोबर आहे। सुप्रीम कोर्टामध्ये जिल्हा परिषद निवडणुकाच्या संदर्भात आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात सुनावणी झाली आणि सुनावणीमध्ये अनिश्चित काळासाठी संपूर्ण निवडणुका म्हणजे जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समितीची निवडणूक असो या लांबणीवर टाकण्यात आलेल्या आहे। आपल्याला माहित असेल की 50% आरक्षणाची मर्यादा जी आहे ती निकाली निघाली आहे, त्यामुळे निवडणुका घेणे योग्य होणार नाही असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे। आगामी 2 दिवसामध्ये साधारणतः या संदर्भात सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता आहे। त्यानंतर निश्चितपणे तारखा निश्चित होतात का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं राज्य सरकारच्या वतीने जी विनंती करण्यात आली होती की 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर मनाई कायम ठेवत जर सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केली त्यांनी म्हटलं होतं राज्य सरकारने की ज्यावेळेस आम्ही निवडणुका घेतो निवडणुकानंतर जो निकाल येईल तो सब्जेक्ट टू आउटकम राहील। ही जी राज्य सरकारची विनंती ही नाकारली आहे। त्यामुळे आता संपूर्ण निवडणुका एकीकडे जिल्हा परिषद निवडणुका असो किंवा पंचायत समितीच्या निवडणुका असो या अनिश्चित काळासाठी प्रलंबित झालेल्या आहे। स्टुडिओ धन्यवाद प्रशांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।